भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCIने आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या T20 आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली। सूर्यकुमार यादव याची भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे आणि याच वेळी एकदिवसीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आलेले आहे। दोन्ही संघांच्या उपकर्णधारपदी शुभमन गिलची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नव्या प्रशिक्षकांनी स्वतःची पॉवर दाखवित फिटनेसच्या जोरावर सूर्याकडे नेतृत्व सोपवित असल्याचे संकेत दिले आहेत। दुसरीकडे हार्दिक पांड्याची कर्णधार बनण्याची इच्छा राहूनच गेली आहे। त्याचवेळी गिलने त्याच्या हातातून उपकर्णधार पद देखील हिरावून घेतले आहे। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेताच नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात येईल अशी आशा होती, परंतु निवड समितीने सूर्यकुमार यादव याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे। भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये 3 T20 सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहे। पहिला T20 सामना 27 जुलै, दुसरा 28 जुलै आणि तिसरा 30 जुलैला होणार आहे। त्याचबरोबर पहिली वनडे मॅच 2 ऑगस्टला, दुसरी वनडे मॅच 4 ऑगस्टला तर तिसरी 7 ऑगस्टला होणार आहे। T20 सामन्यासाठी असणारी टीम पुढील प्रमाणे आणि त्याचबरोबर एक दिवसीय सामन्यासाठी असणारी टीम तुम्हाला समोर दिसत आहे।